नमस्कार, मी करिश्मा पवार इयत्ता 8वी वर्गात आदर्श विद्यालय जयपूर येथे शिकत आहे. आज माझ्यासोबत माझ्या मैत्रिणी अमृता, श्रेया, दिव्या, अनुष्का आहेत. आम्ही सर्वजणी प्लास्टिक मुक्त अभियानाअंतर्गत चर्चा करणार आहोत. सर्वप्रथम अमृता, तुला प्लास्टिक याबद्दल काय माहिती आहे? प्लास्टिक प्रदूषणाची समस्या दिवसेंदिवस वाढत आहे. संशोधनातून लक्षात आले आहे की देशात मागील 2 दशकांमध्ये प्लास्टिकचा उपयोग मोठ्या प्रमाणात वाढला आहे. प्लास्टिक वेळ वापरणे सोपे आणि स्वस्त असते, त्यामुळेच लोकांमध्ये प्लास्टिकपासून बनवलेली वस्तूंची लोकप्रियता आहे. खरंच करिश्मा, माझा स्वभाव तरी सर्व प्लास्टिकमुळे असल्यासारखं मला घरातील भाजीपाला, अन्नधान्य, कडधान्य एवढेच काय, वह्या पुस्तकं ठेवण्यासाठी आणि टेबलावर आच्छादन यासाठी भरपूर लोक प्लास्टिकचा वापरत असलेले मी पाहिलेले आहे आणि यामध्ये वाढ आणि वाढच होत आहे. श्रेया, आपण वापरून झाल्यानंतर या प्लास्टिकचं काय करतो हे तुला ठाऊक असेल तर आम्हाला सांग. प्लास्टिक हे प्रत्येकाला हवेसे आहे, परंतु वापरातून बाद झाल्यावर ते कोठे टाकावे हे मलाही समजत नाही. मी मात्र लोकांना घराबाहेर, अंगणात, रस्त्यावर, वाहत्या गटारात व सार्वजनिक ठिकाणी मोठ्या प्रमाणात प्लास्टिक टाकताना पाहत असते. त्याचे मत परिवर्तन करणे ही काळाची गरज आहे. आपण याबाबत उपाययोजनेबाबत ठरवले. तसं पाहिलं तर प्लास्टिक निर्मूलन करत असलेले कोणी दिसत नाही. परंतु त्यातून निघणाऱ्या धुरामुळे अनेक आजारांना सामोरे जावे लागते. म्हणून काय प्लास्टिक जाळावेच हा उपाय ठरू शकत नाही. माझ्या ऐकण्यानुसार प्लास्टिक कुजतही नाही. मग या कचऱ्याचं करायचं काय? कागद असता तर लगदा करून परत वापरला असता किंवा त्याचा पुनर्वापर केला असता, परंतु प्लॅस्टिक पेटवल्यानंतर त्यापासून प्रदूषण होते. त्यामुळे आपल्या आरोग्यावरती फार मोठा दुष्परिणाम होतो, म्हणजेच श्वासनाचे विकार, घशाचे आजार व त्याच्या डोळ्यावरील परिणाम दिसू लागतात. रस्त्यावरती कचरा असतो हे सुद्धा आहे. मी कालच एका कुत्र्याला प्लॅस्टिक खाताना पाहिले. ते खाल्ल्यानंतर त्याची होणारी तडफड मला बघवली नाही. काही वेळानंतर ते तडफडून जीवाला मुजले. हे पाहून मला खूप वाईट वाटले. आज शेतात नांगरलं तर प्लॅस्टिकची जाळी होती. खरंच, आमच्या शेजारच्या गायीने प्लास्टिकच्या कॅरी बॅगा तिने चाऱ्याला चघळल्या. तिच्या पोटात गेल्या म्हणून तिचं मरण ओढावलं. तिचं बिचारे रेडकू रडलं. दुधा वाचून त्या लेकराचं अडलं. माझं मन खूप तडफडलं. प्लास्टिक हेच त्याचं कारण. म्हणून मला असे वाटते की प्लॅस्टिकमुळे होणारे दुष्परिणाम टाळायचे असतील तर आपल्याला प्लॅस्टिकचा वापर कमीत कमी केला पाहिजे व आपले आरोग्य सांभाळले पाहिजे. धन्यवाद.